नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं कैलास पवार सर या यूट्यूब चॅनलवर. आणि महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी घेऊन आलो आहे तो म्हणजे आज महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा आपण वापर आपल्या कामकाजामध्ये करायचा आहे. कारण काय आहे तर महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी हे जे AI तंत्रज्ञान आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते वापरणं आपल्याला सध्याच्या या जीवन प्रणालीत खूप गरजेचं आहे. आणि हे वापरत असताना आपण जर प्रशासनात आहोत, शिक्षक असेल, विविध क्षेत्र आहेत, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, BDO, हे सर्व काही जे आहेत मोठे मोठे पदाधिकारी आहेत, तर त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या प्रशासन व्यवस्थेत डिजिटलायझेशन होत चाललेलं आहे. त्यामुळे AI तंत्रज्ञान हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग महाराष्ट्र, भारत आणि जगात फास्ट विकास व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी याचा सदुपयोग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोठा महत्त्वाचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी आज घेण्यात आला आणि साप्ताहिक कार्यक्रम सुरुवात प्रभू गौरव गोपालदास यांच्या चांगल्या विचाराच्या प्रस्तावनेनुसार आणि चांगल्या विचाराने सुरुवात आज केलेली आहे. त्यांनी बऱ्याचशा थॉट्स वगैरे हे उत्तम पद्धतीनं जीवनावर आधारित त्यांची जी जीवनशैली आहे, आपण सर्वजण प्रभू गौरव गोपालदास यांचे थॉट्स चांगल्या पद्धतीनं बघितलेले आहेत आणि आपण यूट्यूब किंवा इंस्टावर आपण बघतो. तर टेक वारी हा जो कार्यक्रम आहे आज यूट्यूबला लाईव्ह प्रदर्शन माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्या ठिकाणी केलेला आहे. आणि याचा उपयोग टेक वारी ह्या कार्यक्रमाने सुरुवात झालेली आहे. AI तंत्रज्ञान रोबोट पण AI तंत्रज्ञान वापरतो. ज्या पद्धतीने रोबोट आता काम करायला लागलं आहे, तर त्या पद्धतीने रोबोट भविष्यात आपण जर AI तंत्रज्ञान वापरलं नाही तर रोबोट आपलं काम करू शकतं आणि मानवाला काहीही काम उरणार नाही. पण आपल्याला तसं नाही, तर माणसाने ही टेक्नॉलॉजी वापरणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आज सुरुवात टेक वारी याची सुरुवात अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आहे. तर गौरव गोपालदास यांनी आपल्या जीवनातले जे थॉट्स आहेत, येणारे चढउतार आहेत, आता ही आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरतो. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वापरतो आहे म्हणजे संकटं आपल्यावर येणारच आहेत आणि त्या संकटांना सामोरे जाणं हे काम आहे. जसं बदलता काळ आहे तसं बदलते विचार आहेत, बदलतं तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि आता बदल हा घडतो आहे म्हणजे आपल्यावर नक्कीच या बदलाने आपल्याला त्रास तर होणार आहे. पण कुठलीही गोष्ट नवीन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्रास हा होतोच आणि त्या त्रासाने आपल्याला नक्कीच एक नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि त्याचा फायदा आपल्याला, कारण त्या नवीन जडणघडण जेव्हा होते, नवीन जीवनाशी आपल्याला जोडण्याचा प्रयत्न आपण करतो, तेव्हा आपल्याला नक्कीच त्रास होतो आणि त्याच्यातून आपला फायदा हा होत असतो. तणाव कमी करायचा असेल तर दुसऱ्याकडे बघण्याचं काम कमी करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तणाव येतो, काम करता करता तणाव येतो. तर मग काय करायचं, तर तणाव आपल्याला कमी करायचा असेल तर दुसऱ्याकडे बघण्याचा
काम आपण काय कमी करायचं आहे. कारण काय तर आपल्याला तणाव येतो का, कारण दुसरा काहीतरी करत असतो आणि त्याने करून गेलेला असतो आणि आपण तणाव घेत बसतो. म्हणून दुसऱ्याकडं आपण जास्त बघू नये आणि आपण स्वतः क्रिएटिव्हिटी करत करत पुढे जायला पाहिजे. आपल्याकडं काय नाही याची जाणीव घेण्यापेक्षा काय आहे, आपल्याकडं काय नाही याची जाणीव घेण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडं काय आहे तर त्या गोष्टीत समाधानी राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला अजून एक महत्त्वाचा विचार प्रभू गौरव दास यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ते म्हणजे घायल तो यहाँ हर एक बंदा है, घायल तो यहाँ हर एक बंदा है, उठकर उड़ सकता है वही परिंदा है, उठकर उड़ सकता है वही परिंदा है. आणि बदलत्या काळानुसार जसं काय आपण बदल घडवतोय तर बदलाच्या या तंत्रज्ञानात आपण आपली संस्कृतीही जपली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे संस्कृती, कारण आपण बदलतोय पण आपण जर संस्कृती बदलली नाही, आपण जर संस्कृती विसरून गेलो तर आपल्या संस्कृतीचे जतन होणार नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपल्या संस्कृतीचंही जतन करणं खूप गरजेचं आहे. आणि या गोष्टीला आपण जर विचार केला, आता ही गोष्ट आपल्याला AI तंत्रज्ञानही वापरायचं आहे, तर मग काय करायचं, तर ह्या गोष्टीला आपण एक जण पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर यासाठी आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालणार आहे. आता एखादं वर्डचं आपण जर विचार केला, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यातून एक नवीन क्रिएटिव्हिटी तयार करायची आहे. जे की फास्ट एखादी PDF फाईल येते आणि ती PDF फाईल आपल्याला ओपन करायची राहते, पण आपल्याकडे ती ओपन होत नाही कारण आपले मोबाईल साधे मोबाईल असतात, कोणाचे चांगले मोबाईल असतात, त्यामुळे तिथं ओपन होतं. पण अजून एक महत्त्वाचा त्यांनी प्रभू गौरव गोपालदास यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला ताण येत असेल, तणाव येत असेल तर आपण मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. एखादा जवळचा व्यक्ती आहे त्याच्याबरोबर डिबेट केले असेल आणि एक मित्र असेल त्यांना आपल्या गोष्टी सांगायला पाहिजे. तेही जर नसेल तर आपल्याकडं लिहिण्याची कला पाहिजे. लिहिण्याची कला आत्मसात केली म्हणजे आपल्याला तणाव जर येत असेल तर आपण एखाद्या कागदावर लिहून व्यक्त होतो आणि त्या माध्यमातून आपण जे काही आपल्या मनामध्ये ताण आहे, तणाव आहे, ते मुक्त होण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. कारण त्याच्यानं काय होतं, मन मोकळेपणा हा करता येतो. त्याच्यानंतर जीवनातील आपला उद्देश जो आहे तो तुम्हाला आत्मशोधाच्या प्रवासाला निघावे लागेल. म्हणजे आपला आत्मा कुठं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी शोधणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे शांत, आनंदी, समाधानी वाटणे. हे आपल्या जीवनातील आव्हानांना टाळण्याबद्दल नाही तर आपण ज्या प्रकारच्या जीवन जगू इच्छितो त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ह्या आव्हानांना कसे तोंड देतो याबद्दल आहे. आता तुमचे विचार पहा ते शब्दांमध्ये बदलतात, तुमचे शब्द पहा ते कृतीमध्ये बदलतात, तुमची कृती पहा ते सवयींमध्ये बदलते आणि तुमच्या सवयी पहा त्या चारित्र्यात बदलतात आणि तुमच्या चारित्र्याकडे पहा ते तुमच्या नशिबात बदलते. जर देवाने आपल्या जन्माच्या दिवसापासूनच आपल्याला ती प्रतिभा लगेच प्रकट केली तर आपल्या प्रवासात कोणताही उत्साह राहणार नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यास शिकणे हे वैयक्तिक वाढीसाठी एक अत्यावश्यक कौशल्य आहे. आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात स्पष्टता आणण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लोकांकडून मार्गदर्शन घेणं. हे खूप गरजेचं आहे आणि आपण इतरांशी कसे वागतो यावर आपल्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो. आणि जेव्हा आपण निर्जीव वस्तूंशी अनादर किंवा असंवेदनशीलतेने वागतो तेव्हा आपण लोकांशी तसे वागतो. प्रत्येकाच्या जीवनाचा
मूळ उद्देश इतरांना वाटून घेणे, देणे आणि योगदान देणे. आणि तुम्ही पूर्णपणे स्वार्थी आणि पूर्णपणे निस्वार्थ किंवा मधील कोणतेही संयोजन असू शकता. आईस्क्रीम आणि मेणबत्तीसारखे बना तुमचे जीवन. वितळण्यापूर्वी त्याचा आनंद घ्या आणि ते वितळण्यापूर्वी इतरांना प्रकाश द्या. आपल्याकडे नेहमी एक पर्याय असतो, आपल्या खालच्या व्यक्तिमत्वाचे ऐकणे आणि आनंद घेणे, आपल्या उच्च व्यक्तिमत्वाचे ऐकणे आणि सुधारणे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीतून यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. आणि जर तुमचा दृष्टिकोन योग्य असेल तर यश हे उपउत्पादन असेल. आणि जर ते अजूनही तुमच्यावर विमानावर दगडफेक करत राहिले तर उंच उडून जा, जेणेकरून दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आपल्याला काय करावे ते कोणीही सांगू नयेत, परंतु चांगला सल्ला वाढीस खूप मदत करतो. जर आपल्याकडे महत्त्वाकांक्षा आणि अधिक साम्य करण्याची क्षमता असेल तर आपली क्षमता पूर्ण केली पाहिजे, ती बळजबरीने दाबून टाकू नये. आणि या अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्या गौरव गोपालदास यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मंत्रमुग्ध करून आजच्या या टेकवारी या मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने पटवून सांगितले. आणि एका गरुडाचं उदाहरण दिलं. गरुड नाही तर घारचं उदाहरण दिलं. घार ही असा पक्षी आहे का पंख काढून टाकतो, एक पंख काढून टाकतो आणि त्याला कष्ट म्हणजे खूप सारे वेदना होतात तरीसुद्धा ती काढून टाकतो, कारण त्याला नवीन पंख पुन्हा येत असतात. घार हा पक्षी आणि त्याला खूप वेदना होतात, पण नाविन्यतेसाठी ती तितकीच एक चोचीने आपले हे जे आहेत ते काढून टाकत असते. पण नवीन ते पंख येण्यासाठी खूप आनंद होतो आणि त्याला खूप वेदना सहन करावे लागतात. आणि म्हणून आपल्याला आता टेकवारी या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आहेत, इंटेलिजंट AI तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर आपल्या ह्या जीवनात करायचा आहे. आणि प्रशासन व्यवस्थेत आपण आहोत म्हणून आपल्या सर्वांना या गोष्टीचा वापर करायचा आहे. म्हणून टेकवारी हा जो उपक्रम महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याला सकारात्मक घेण्याचं काम हे आपण सर्वांनी कराल. धन्यवाद.